हॅलो, हा सर. येतोय ना आवाज? हो. हर्षाली नाही आली आहे, जॉईन होईल ती तोपर्यंत. बोलता येईल ना नम्रता मॅडम? काय आलं? हां, तर ते विचारत होतो मी की तुम्हाला समजलं का टास्क वगैरे सगळे ते? हा, तेच मला समजून सांग, म्हणजे कसं करायचं ते सांगा. हां हां, ते लिंक आणि कसं सर्च करायचं. ठीक आहे. ठीक आहे, ते एक सांगतो तुम्हाला. आणि ए आयवरती आपण कशा पद्धतीने व्हिडिओ क्रिएट करू शकतो ना, ते पण एक सांगतो. ठीक आहे. हा. स्क्रीन शेअर करतो. दिसते ना स्क्रीन आता? हो. ठीक आहे, तर आपण एक साईडला ग्रोक ओपन केलं आहे. ग्रोक ए आय जे आहे हे तुम्हाला माहीत असेल, यूज केलं आहे सर्वांनी? हो. ठीक आहे, तर ग्रोक ए आय जे आहे, grok.com, हे जे ए आय आहे, या ए आयवरती आपण आज एक व्हिडिओ क्रिएट करणार आहोत. त्यासाठी आपण दुसरं जे ए आय प्लॅटफॉर्म आहे, जेमिनी, गुगलचं जे जेमिनी आहे ते आपण ओपन केलं आहे या साईडला. आता आपल्याला एक स्टोरी क्रिएट करायची आहे, ती आपण जेमिनीमध्ये स्टोरी क्रिएट करणार आहोत. आणि त्या स्टोरीचा एक व्हिडिओ आपण क्रिएट करणार आहोत ग्रोकवरती. ठीक आहे, तर एक ठीक आहे, आपण एक शॉर्ट रील क्रिएट करणार आहोत. 20 सेकंदाची, 25 सेकंदाची करू आपण. इथे थर्ड ऑप्शन आहे, इथून आपण सेकंड ऑप्शन जे आहे ते आपण पूर्ण कॉपी करूयात. इथपर्यंत आहे. ठीक आहे, आपण कॉपी केलं. त्यानंतर आपण ग्रोकमध्ये जाऊ. ग्रोकमध्ये आपण इथे इमेजेसवरती जाऊयात.
वरती इथे खाली जो ऑप्शन आहे तिथे आपण पेस्ट करूयात. ठीक आहे, आपल्याकडे रील क्रिएट झालेले आहेत. चेक करू एकदा. आता याला इथे जे टेक्स्ट आहे टेक्स्ट प्रॉपर आपल्याला दिसत नाही आहे, बरोबर. आपल्याला टेक्स्ट जर प्रॉपर हवा असेल तर आपल्याला पुन्हा प्रॉम्प्ट चेंज करावा लागेल. तो जो प्रॉम्प्ट दिला होता आपण पहिले, पुन्हा आपण प्रॉम्प्ट देऊयात. फक्त व्हिज्युअल्स घेऊयात आता सध्या. एक स्लाईडला आपण क्लिक केलं आणि त्या स्लाईडच्या खाली पुन्हा प्रॉम्प्टचं ऑप्शन आलं. तिथे पुन्हा आपण प्रॉम्प्ट टाकला व्हिज्युअलसाठी. फक्त इथून आपण फक्त व्हिज्युअलचा जो प्रॉम्प्ट होता तो घेतला. टेक्स्ट आपण रिमूव्ह करू त्यावरचं पूर्ण. आपण पूर्ण टेक्स्ट यावरचं रिमूव्ह केलं आणि एक क्लिप आपल्याला मिळाली. ही सेकंड क्लिप आपल्याला एक चांगली मिळाली आहे. ठीक आहे, पुन्हा आपण यातनं काही सीन्स बघूयात. पुन्हा आपण दुसरा प्रॉम्प्ट दिला. आता इथे प्रॉपर क्रिएट नाही झालं आहे. ठीक आहे, एकच आपल्याला याच्यातली ही जी फर्स्टवाली होती त्यामध्ये आपल्याला थोडं व्यवस्थित एक व्हिडिओ मिळाला. पुन्हा आपण नवीन प्रॉम्प्ट देण्यासाठी पुन्हा बॅक आलो आपण. आता आपण इमेज प्रॉम्प्ट क्रिएट करतोय.
सबस्क्रिप्शनचा मेसेज आला आपल्याला. तुम्हाला हे समजलं प्रॉम्प्ट कसा टाकायचा हो आणि ग्रोकचा यूज कसा करायचा. हो तिथे ग्रोकमध्ये जाऊन तुम्ही वेगवेगळे चाट जीपीटी वरून गुगलवरून जे आहेत तुम्ही जेमिनीमधनं वेगवेगळे किंवा चाट जीपीटीचा यूज करून वेगवेगळे प्रॉम्प्ट क्रिएट करू शकता आणि तेच प्रॉम्प्ट जे आहे तुम्ही ग्रोकवरती व्हिडिओ क्रिएटसाठी यूज करू शकता. ज्यावेळेस आपण ग्रोकवरती कुठलाही व्हिडिओ क्रिएट करतो तर व्हिडिओ क्रिएट करताना अगोदर त्याची एक इमेज क्रिएट होते आणि त्या इमेजचाच एक व्हिडिओ क्रिएट होतो. जसं की हा इथे आपल्याला ही इमेज दिसते, आपण या इमेजला क्लिक करूयात. ठीक आहे, तर हिचा एक व्हिडिओ क्रिएट झाला आहे. आपल्याला ज्यावेळेस वाटलं की याला आपल्याला एक साऊंड टाकायचा आहे तर आपण इथे जर खाली काही प्रॉम्प्ट दिला तर याच व्हिडिओला एक साऊंड जाईल, व्हॉइस ओव्हर जाईल. ठीक आहे, तर म्हणजे ते बोलतील सुद्धा. त्यानंतर आपल्याला त्याची मुवमेंट चेंज करायची असेल तर आपण मुवमेंट पण इथे चेंज करू शकतो. त्यानंतर वेगवेगळे म्हणजे जसे की आपल्याला इथे काही आलते व्हिडिओ, इथे असे 4-5 व्हिडिओ आले होते. तर तसे आपण 4-5 व्हिडिओ सिक्वेन्समध्ये क्रिएट करू शकतो आणि ते डाउनलोड करून कॅनवामध्ये 1 बाय 1 अटॅच करू शकतो. म्हणजे एक लॉंग व्हिडिओ क्रिएट होईल 30 सेकंदचा आणि असं वाटणार सुद्धा नाही की ते वेगवेगळे आपण जोडलेले व्हिडिओ आहेत. ते 10 सेकंदाचे किंवा 15 सेकंदाचे असे छोटे छोटे जे व्हिडिओ आहेत ते आपण कट करून नंतर तिथे आपण यूज करू शकतो सगळे कॅनवामध्ये आणि त्याचा एक लॉंग व्हिडिओ आपण क्रिएट करू शकतो. जसं स्टोरीसाठी, जसं तुम्ही कुठली स्टोरी बघितली असेल ती हल्कची वगैरे बघितली का तुम्ही. हल्क हो हो हां, तर त्या टाईपमध्ये स्टोरीसुद्धा ग्रोकमधूनच ते तयार करतात. ग्रोकचा यूज करून आपण ते क्रिएट करू शकतो. ठीक आहे, तशी स्टोरी आपण कुठल्याही आपले जे क्लायंट आहेत त्यांच्या ॲडव्हर्टाईजमेंटसाठी आपण ती यूज करू शकतो, जेणेकरून त्यांची ॲडव्हर्टाईजमेंट इफेक्टिव्ह होईल आणि एंगेजिंग होईल. तिथे कमेंट येतील, लाईक येतील, शेअर येतील. आपल्याला जे कॉन्टेंट आहे मोस्टली असे कॉन्टेंट बनवायचे आहेत की जिथे लाईक शेअर कमेंट आले पाहिजे. त्यासाठी आपण क्रिएटिव्हिटी आपल्याला यूज करायची आहे. आणि दुसरं गुगल फ्लो माहिती तुम्हाला. काय बोललात. गुगल फ्लो नाही. नवीन एक गुगल फ्लो म्हणून पण आलेलं आहे गुगलचं. त्याच्यामध्ये पण आपण एक व्हिडिओ क्रिएट करू शकतो. गुगल फ्लोला आपण ओपन करूयात. ते फ्री आहे की फ्री आहे हे. त्याची लिंक पाठवून ठेवा ना ग्रुपवर. हो, पाठवतो. आपण ग्रोकमध्ये आता प्रॉम्प्ट घेतला एक डेंटल क्लिनिकच्या ॲडसाठी आणि फ्लोमध्ये जाऊयात आपण. गुगल फ्लोमध्ये आलो आपण. इथे न्यू प्रोजेक्टला आपण क्लिक करूयात. इथे टेक्स्ट टू व्हिडिओ आणि इथे आपल्याला ऑप्शन भेटतात वेगवेगळे. इमेज टू व्हिडिओ म्हणजे इमेज पण घेऊन आपण इथे व्हिडिओ क्रिएट करू शकतो. म्हणजे जर आपण अशा 4-5 इमेजेस घेतल्या आणि त्या इमेजेसचा आपल्याला एक व्हिडिओ क्रिएट करायचा तर तसंही आपण इथे करू शकतो. आता आपण टेक्स्ट टू व्हिडिओ ट्राय करूयात. इथे टेक्स्ट टू व्हिडिओ घेतला आपण, एंटर करू, काय क्रिएट होतं बघूयात. इथे जेमिनीने काय इमेज क्रिएट केली तीही बघूयात आपण.
आपण ही इमेज पण डाउनलोड करून घेऊयात आपल्याकडे. आता इथे एक व्हिडिओ क्रिएट होतोय. अजून एक इमेज क्रिएट करू आपण. इथे इमेज करूयात आपण, बघू इथे काय क्रिएट होतं. ठीक आहे, फ्लोने एक व्हिडिओ क्रिएट केला आहे आपल्यासाठी. चेक करूयात. Stop brushing like this. 99% of people brush wrong. Use a soft brush at a 45-degree angle. Stop brushing like this. ठीक आहे. 99% of people. तर आपण असे छोटे छोटे जे व्हिडिओ आहेत ना ते क्रिएट करू शकतो. म्हणजे ज्यावेळेस आपण कुठलाही प्रॉम्प्ट देतो ना तर त्यावेळेस छोटा छोटा ज्या आपण प्रॉम्प्ट दिला ना तो ॲक्युरेट क्रिएट होतो. ज्यावेळेस आपलं टेक्स्ट जास्त असतं ना त्या प्रॉम्प्टमध्ये त्यावेळेस काय होतं की AI ला समजण्यासाठी वेळ लागतो आणि त्यामध्ये मिस्टेक भरपूर येतात. म्हणून छोटा प्रॉम्प्ट देऊन त्यामध्ये छोट्या ॲक्टिव्हिटी जर आपण केल्या ना तर ते व्हिडिओज चांगले क्रिएट होतील. आणि ते क्रिएट झाल्यानंतर आपण सगळे डाउनलोड करून हे डाउनलोड झाले की ते आपण यूज करू शकतो कॅनवामध्ये. कॅनवामध्ये आपण ते अपलोड करायचे आणि सगळे 1 बाय 1 आपण जसे कॅनवामध्ये स्लाईड क्रिएट करतो त्याच टाईपमध्ये तिथे आपण ते क्रिएट करायचे आणि यूज करायचे. ठीक आहे, हे क्लिअर झालं तुम्हाला गुगल फ्लो? हो. गुगल फ्लो आपण बघितलं. ग्रोक बघितलं. ग्रोकमध्ये काय करू शकतो आपण. ठीक आहे, ग्रोकमध्ये व्हॉइस ओव्हर पण आपल्याला द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो. तिथे आपल्याला फक्त तसा प्रॉम्प्ट टाकायचा आहे की व्हॉइस ओव्हर म्हणून हवं आहे आपल्याला. आणि जेमिनीमध्ये इमेजेस बघितले, इमेज टू व्हिडिओ पण आपण क्रिएट करू शकतो. हीच इमेज आपण डाउनलोड करून जर गुगल फ्लोमध्ये अपलोड जर केली तर यामध्ये एक व्हिडिओ क्रिएट होईल. तशा जर आपल्याकडे 5-6 इमेजेस असेल तर 1 बाय 1 5-6 इमेजेस आपण इथे अपलोड करू शकतो आणि त्या सर्व इमेजेसचा एक व्हिडिओ आपण क्रिएट करू शकतो. इथे एक व्हिडिओ क्रिएट होतोय फ्लोमधून. त्यानंतर आपली जी साईट आहे वेबसाईट यामध्ये ब्लॉग रायटिंग समजलं तुम्हाला? हॅलो.
मला नाही एकदा समजलेलं सांगा सर ना. ब्लॉग रायटिंग याच्यामध्ये. इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड शो होईल. जसं की आपण इथे लॉग इन झालो. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला इथे जसं मी लॉग आउट करतो एकदा, तुमचा जो युजर आय डी पासवर्ड आहे तो टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या टाईपमध्ये तुमचा डॅशबोर्ड शो होणार आहे. या डॅशबोर्डमध्ये आपण जे काही ब्लॉग टाकतो त्या ब्लॉगला जेवढे लाईक येतात त्यावरती आपल्याला इथे अर्निंग होते. ठीक आहे. पर लाईक 1 रुपीज आपल्याला मिळणार आहेत यामध्ये. आणि दुसरं इथं मिनिमम विड्रॉ जे आहे ते 2200 रुपये आहे. आणि त्या ब्लॉगवरती आपल्याला लाईक आले की त्यातनं आपल्याला पेमेंट मिळणार आहे. दुसरं आपल्याला ब्लॉग कसे ॲड करायचे त्यासाठी आपल्याला इथे व्ह्यू ब्लॉगवरती जायचं आहे. व्ह्यू ब्लॉगवरती आल्यानंतर तुम्हाला इथे ऑलरेडी जे ब्लॉग आपण ॲड केलेले आहेत ते सर्व इथे दिसतात. आपण टाकलेला ब्लॉगला आपल्याला रीड मोर जर केलं तर आपल्याला व्ह्यू पण समजतात की किती व्ह्यू येतात आपण टाकलेल्या ब्लॉगला. आणि हे लाईक जसे वाढत जातील तशी आपली अर्निंग वाढत जाईल. ठीक आहे. पूर्ण आपण बॅक येऊयात होम पेजला, व्ह्यू ब्लॉगला. आणि इथे आपल्याला न्यू पोस्टला ज्यावेळेस आपण क्लिक करतो, ज्यावेळेस आपल्याला नवीन ब्लॉग ॲड करायचा आहे त्यावेळेस आपण नवीन ब्लॉग इथे ॲड करतो. तर नवीन ब्लॉग टाकताना आपल्याला क्रिएट ब्लॉगचं इथे टायटल टाकायचं आहे आणि इथे त्याचं ब्लॉगचं डिस्क्रिप्शन टाकायचं आहे. नम्रता तुम्ही जसे ब्लॉग टाकलेले आहेत पहिले ऑलरेडी, जसं की एक आहे ब्लॉग तुम्ही टाकलेला डिजिटल मार्केटिंगचा. ठीक आहे. हा ब्लॉग आपण बघूयात. या ब्लॉगमध्ये तुम्ही टाकलं आहे इफेक्टिव्ह मार्केटिंग फॉर स्मॉल बिझनेसेस, इम्प्रूव्ह ऑनलाईन लोकल व्हिजिबिलिटी, बेटर कस्टमर एंगेजमेंट, ट्रस्ट. हे जे टाकलेले ब्लॉग आहेत या टाईपमध्ये आपल्याला ब्लॉग टाकायचा आहे. पण आपल्याला AI वरतून न घेता आपल्या मनाने आपल्याला ब्लॉग टाकायचा आहे. आता ते कसा टाकणार तुम्ही, त्यासाठी आता भरपूर काही वेळेस जर तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मराठीमध्ये ब्लॉग क्रिएट करू शकता किंवा हिंदीमध्ये पण ब्लॉग क्रिएट करू शकता. आणि त्याला AIमध्ये ते जे तुम्ही हिंदीमध्ये क्रिएट केलं आहे ते सगळं तुम्ही पेस्ट करू शकता AIमध्ये आणि त्याला सांगू शकता कन्वर्ट इन इंग्लिश. तर ते तुम्ही जे हिंदीमध्ये क्रिएट केलेलं आहे ते सगळं इंग्लिशमध्ये कन्वर्ट होईल आणि त्यानंतर तुम्ही तो इथे ब्लॉग ॲड करू शकता इंग्लिशमधला. ठीक आहे. आता होतं काय की ज्यावेळेस आपण AI वरतून कॉन्टेंट घेतो AIच्या मदतीने, जसं ChatGPTवरून तुम्ही प्रॉम्प्ट टाकला आणि ते कंटेंट घेतलं, तर हे जे कंटेंट आहे ChatGPT स्वतःच्या मनाने काही देत नाही. ते ऑलरेडी जे नेटवर टाकलेलं असतं दुसरं कोणीतरी तेच कंटेंट कुठून ना कुठून तरी घेऊन आपल्याला देतं. त्यामध्ये होतं काय की ऑलरेडी ते कंटेंट जुनं कुठंतरी वापरत असतात कोणीतरी. ते गुगलला कळतं की हे ऑलरेडी लोकल कंटेंट आहे किंवा नॉर्मल कंटेंट आहे, ऑलरेडी यूज झालेलं आहे. मग त्यामुळे गुगल आपल्या वेबसाईटला रँक करत नाही. आणि आपल्याला हवं आहे रँकिंग, म्हणजे आपल्याला आपल्या वेबसाईटवरती ट्रॅफिक पाहिजे. आपल्याला आपल्या वेबसाईटवरती, त्यानंतर कस्टमरच्या वेबसाईटवरती आपल्याला ट्रॅफिक हवं आहे. त्या ट्रॅफिकसाठी आपल्याला काय आहे, युनिक कॉन्टेंट हवे आहेत. युनिक कॉन्टेंट मीन्स आपल्याला थोडं आपली क्रिएटिव्हिटी यूज करायची आहे. म्हणजे आपण थोडं स्टडी करावं लागतं आपल्याला. जसं की आता प्लास्टिक सर्जन असेल, जसं आपण इथं प्लास्टिक सर्जनचा एक ब्लॉग बघूयात. ठीक आहे. हा जो ब्लॉग आहे की या प्लास्टिक सर्जन काय काय करतात, त्यांच्यामध्ये कोणकोणत्या ट्रीटमेंट होतात, हे आपल्याला आपल्या भाषेमध्ये टाकायचं आहे. ज्यावेळेस आपण ChatGPTच्या मदतीने हे सगळं घेतो तर ChatGPTचे जे वर्ड्स असतात ते जसं की सर्जरी आणि सर्जरीच्या कॉस्मेटिक सर्जरी आणि ट्रीटमेंट, हा जो वर्ड आहे हा कुठेतरी फायनल झालेला असतो. AI काय करतं, सेम वर्डिंग आपल्याला देतं. तर ज्यावेळेस आपण काय करू शकतो, ज्यावेळेस आपल्या मनाने आपण लिहितो तर कॉस्मेटिक सर्जरी ट्रीटमेंट इथे आपले वर्ड्स चेंज होतात ॲटोमॅटिक ज्यावेळेस आपल्या मनाने आपण लिहित असतो. आणि त्यावेळेस आपलं कॉन्टेंट पूर्ण युनिक जातं. म्हणून गुगल आपल्याला काय करतं, रँक करतं. गुगलला समजतं लगेच की ह्यांनी जे कंटेंट टाकलेलं आहे हे पूर्णपणे युनिक आहे, म्हणजे कुठंच यूज झालेला नाही आहे आणि कुठलाही AIचा यूज केलेला नाही आहे. मग त्या केसमध्ये आपल्या कंटेंटला रँकिंग मिळते, व्हिजिटर येतात, व्ह्यू येतात. मग असे कॉन्टेंट क्रिएट करायचं आपल्याला. ठीक आहे. मग त्यासाठी तुम्ही इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल तर हिंदीतनं क्रिएट करू शकता, मराठीतनं क्रिएट करू शकता आणि प्रॉम्प्ट देऊन फक्त त्याला सांगू शकता की आम्हाला कन्वर्ट इन इंग्लिशमध्ये, आणि ते सगळं कॉन्टेंट इंग्लिशमध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे. काय विचारायचं तुम्हाला इथे? कळालं. त्यानंतर आपण इथे कुठला व्हिडिओ बनवला बघूयात. Stop brushing the wrong way. Aggressive scrubbing can cause damage. The correct way is a soft brush at a 45-degree angle for 2 minutes. Stop brushing the wrong way. आपण ती Aggressive इमेज इथे scrubbing can टाकली cause आणि त्या damage. The इमेजचाच एक correct व्हिडिओ way क्रिएट is a झाला. soft brush at a 45-degree angle for 2 minutes. Stop brushing the wrong way. Aggressive scrubbing can cause damage.
The correct way is a soft brush at a 45-degree angle for 2 minutes. Stop brushing the wrong way. तर असे छोटे छोटे व्हिडिओज आपण क्रिएट करून यूज करू शकतो. याचं अँगल जे आहे ते पण आपल्याला चेंज करता येतं. त्याची जी सिक्वेन्स आहे, आपल्याला तो व्हिडिओ कसा लँडस्केपमध्ये आहे, हवा आहे, पोर्ट्रेटमध्ये हवा आहे, तर त्यानुसार आपण इथनं तो व्हिडिओ चेंज करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर फ्लो झालं आपलं. त्यानंतर आपण ब्लॉगमध्ये होतो. ब्लॉगमध्ये तुम्हाला ब्लॉग कसा टाकायचं ते समजलं, टायटल कसं टाकायचं ते समजलं. आता ज्यावेळेस आपण ब्लॉग टाकतो तर या ब्लॉगमध्ये आपल्याला एक लिंक ॲड करतो आपण कुठली पण, जसं की प्लास्टिक सर्जनची एक वेबसाईट आहे डॉक्टरची. इथे जसं की वेबसाईट आहे प्लास्टिक सर्जनची, तर आपण इथे त्यांची वेबसाईट ॲड केली. या वेबसाईटला जर आपण क्लिक केलं तर आपण त्यांच्या वेबसाईटला जातो. इथे ॲसेट ॲस्पायर आहे, ॲसेट ॲस्पायरच्या वेबसाईटलाही जातो आपण. ठीक आहे. तर ॲसेट ॲस्पायरची जी वेबसाईट आहे ती आपल्याला शो होते. आता इथे काय होतं की बॅकलिंक क्रिएट होते. ज्या वेळेस आपण ॲसेट ॲस्पायरला क्लिक करतो आणि इथून आपण ॲसेट ॲस्पायरला आलो, तर त्यावेळेस ही जी ॲसेट ॲस्पायरची जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती किती बॅकलिंक आहेत हे काउंट केलं जातं गुगलकडे, आणि त्यावरती त्याची रँकिंग ठरवली जाते. म्हणून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कुठलंही बॅकलिंक क्रिएट करतो आपल्या कस्टमरच्या आणि आपल्या जे क्लायंट आहेत त्यांच्या ज्या वेबसाईट आहेत, त्या वेबसाईटच्या आपल्याला बॅकलिंक आपण आर्टिकल टाकताना आपल्याला तिथे क्रिएट करायच्या त्या बॅकलिंक. त्यानंतर दुसरं, आपण ज्यावेळेस आपल्या प्रोफाईलमध्ये ही जी आपण गुगलची संगपर्वरती आपण जे डॅशबोर्ड बनवलेला आहे, या डॅशबोर्डमध्ये आपल्याला काही क्लायंटची आपण लिस्टिंग पण केलेलं आहे. जसं की इथे आपल्याला आर्या ट्युटर दिसतं किंवा ॲसेट ॲस्पायर दिसतं. ॲसेट ॲस्पायरला प्रमोशन आणि सर्व्हिसेसमध्ये आपल्याला जायचं आहे. इथे आल्यानंतर इथे आपल्याला आपली जी रेफरल लिंक आहे, ही रेफरल लिंक पण कॉपी करायची आहे, आणि ह्या रेफरल लिंकला पण आपल्याला एक लिंक करायची आहे, बॅकलिंक करायचं आहे. जसं की आपण जो आर्टिकल टाकला होता, या आर्टिकलवरती आपण येऊयात. ॲसेट ॲस्पायरचा जो आर्टिकल आपण आत्ता बघितला, हा यावरती एडिटला ऑप्शन नाही. इथे एडिट करून आपल्याला पुन्हा जाऊन एक वर्ड जो आहे, या वर्डला आपण जी कॉपी केलेली आत्ता जी लिंक होती प्रमोटरची, ती कुठल्याही वर्डला आपण इथे ती प्रमोटरची लिंक ॲड करू शकतो, जेणेकरून पुन्हा तिथे त्यांच्या प्रमोटरच्या पेजला कोणी पण जाऊन त्यांना लीड प्रोव्हाइड करेल आणि त्या लीडमधनं त्यांना कस्टमर मिळेल. ते पण आपण इथे करतो. ठीक आहे. क्लिअर झाला आत्ताचा टॉपिक? म्हणजे शायनिंगची लिंक आपण इथे पण टाकू शकतो असं? कोणती? कोणत्याही म्हणजे अजून जे आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये तर कोणाची लिंक आहे ना? इथे एकतर आपल्याला कस्टमरची जी वेबसाईट आहे त्याची आली ॲसेट ॲस्पायरची, बरोबर. दुसरी एक इंटरनल लिंक असणार आहे, जसं की ॲसेट ॲस्पायर. इथे आपण बिझनेस अँड प्रमोशनमध्ये बघतो. इथे प्रमोशनवरती आपल्याला जायचं आणि इथे आपल्याला ही कॉपी करायची ही लिंक. ठीक आहे. कॉपी केली. पुन्हा मी माझ्या इथे प्रमोटरला येतो, ब्लॉगला, आणि एक ब्लॉग जो मी एडिट करू शकतो तो बघतो. ठीक आहे. हा ब्लॉग मला एडिट करता येईल. या ब्लॉगमध्ये मी इथे आलो, एडिटला क्लिक करतो. त्यानंतर इथे एक जो टेक्स्ट आहे कुठला, फाउंडेशन. ठीक आहे. फाउंडेशनला मी एक लिंक ॲड करतो. सेव्ह केलं, अपडेट केलं मी इथे. आता इथे फाउंडेशनला एक लिंक ॲड झाली आहे. क्लिक करतो, ओपन केलं राईट क्लिकमध्ये. आता जी प्रमोटर डॅशबोर्डमधनं आपण जी लिंक घेतली होती, ही कॉपी केलेली लिंक, माय रेफरल लिंक, तर ही माय रेफरल लिंक आपण तिथे टाकली. फाउंडेशन वर्डला आपण हायपर लिंक केलं आणि आपल्या ब्लॉगला ती ॲड झाली. तिथून आपण क्लिक करून आलो तर आपण या पेजवरती आलो. क्लिअर? हॅलो. म्हणजे दुसऱ्या कोणाची पण तुम्ही तिथे लिंक टाकायची नाही. इथे ज्यांचं आपण आर्टिकल लिहितोय ना, त्यांच्याच प्रमोशन पेज मधनं आपल्याला त्यांची रेफरल लिंक घ्यायची आहे आणि त्यांचीच रेफरल लिंक आपल्याला इथे ऍड करायची आहे. ओके. आता ज्यावेळेस हा फॉर्म ज्यावेळेस कोणी फिल करेल ना, तर त्या समजा आपण आर्टिकल लिहिलं आणि आर्टिकल मधून जर व्हिजिटर आले, व्हिजिटरनी या लिंक वरती गेले, इथे आल्यानंतर जर त्यांनी हा फॉर्म फिल केला तर ती लीड जी आहे ती लीड कोणाकडे जाईल? ॲसेट ॲस्पायरकडे जाईल. ओके. ठीक आहे. पुन्हा डॅशबोर्डला आपण आलो. जसं की इथे आपल्याला एक लीड दिसते आणि आपल्याला इथे अपडेट मिळेल की आपल्याकडनं एक लीड जनरेट झाली कोणासाठी? ॲसेट ॲस्पायरसाठी.
जसं की किरण आर्या ट्युटर्स एक लीड आहे, कोणाकडनं क्रिएट झाली, प्रथमेशकडनं एक लीड क्रिएट झाली. लीड नेम आहे किरण, कोणासाठी क्रिएट झाली, आर्या ट्युटर्ससाठी. आणि न्यू स्टेटस आणि व्हॅल्यू एक ॲटोमॅटिकली त्यांनी अपडेट केलं. हा पुढचा टॉपिक आहे, मी तुम्हाला नंतर सांगेन. हा बऱ्याच मला वाटतं हर्षाली त्यांना माहीत असेल. माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती का? नाही. ठीक आहे, मागच्या लेक्चरमध्ये आपण घेतलं होतं. पूर्ण आपण नेक्स्ट हां. टॉपिकमध्ये आपण कव्हर करूयात हा. तर या टाईपमध्ये त्या लीड्स क्रिएट होतात आणि इथे आपल्याला समजतं की किती लीड इथे क्रिएट झाल्यात आपल्याकडनं. ठीक आहे, क्लिअर? ओके. हां. त्यानंतर ब्लॉग कसं लिहायचं तुम्हाला क्लिअर झालं. ब्लॉगमध्ये तुम्हाला लिंक कोणकोणत्या लिंक ॲड करायच्यात हे तुम्हाला क्लिअर झालं. ठीक आहे, त्यानंतर आपण SEO करतो. SEOमध्ये काय करतो आपण की ज्यावेळेस आपण कुठलाही कस्टमर असतो त्या कस्टमरच्या रिलेटेड कीवर्ड आपण सर्च करतो. आता एक आपण बॅक येऊयात. प्लास्टिक सर्जनचा घेऊयात आपण कीवर्ड. आता बेस्ट प्लास्टिक सर्जन इन मुंबई हा जो कीवर्ड आहे हा आपण कॉपी केला, गुगलमध्ये टाकूयात. गुगलमध्ये टाकल्यानंतर आपल्याला इथे दिसतं बेस्ट प्लास्टिक सर्जन इन मुंबई. हा जो कीवर्ड आहे या कीवर्डला आपलं जे क्लायंट आहे त्या क्लायंटला आपल्याला टॉपवरती आणायचं आहे. बरोबर? गुगलमध्ये जर कोणी सर्च केलं तर इथं त्यांचं नाव दिसलं पाहिजे. जसं की इथे आपल्याला दिसतंय डॉक्टर गौरव शाल्या एक नंबरला दिसतंय, त्याच्यानंतर दुसरं एक दिसतंय, तिसरं एक दिसतंय. ठीक आहे, तर या टाईपमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला टॉपमध्ये दिसायला पाहिजे. ही जी इन्फॉर्मेशन दिसते आपल्याला ही गुगल माय बिझनेसमधनं दिसते, GMPमधनं दिसते. पण आपल्याला इथे वेबसाईट जी आहे इथे खाली आपल्याला वेबसाईट दिसतात. तर या ज्या वेबसाईटमध्ये पण आपल्याला त्यांची रँकिंग इथे इम्प्रूव्ह करायची आहे. सध्या आपले जे कस्टमर आहेत ते इथे फर्स्ट पेजला आपल्याला सध्या दिसत नाही आहे. किंवा आपण कीवर्ड थोडा चेंज करूयात, बेस्ट प्लास्टिक सर्जन इन मुंबई. ठीक आहे, तर इथे आता वेगळे काही वेबसाईट इथे आपल्याला शो होतात. डॉक्टर पराग तेलंग, त्यानंतर देसाई. ठीक आहे, तर असे काही ज्या आहे त्यांचे नावं आपल्याला इथे शो होतात. तर या ठिकाणी आपल्याला वेबसाईट आपल्याला रँकवरती आणायची आहे. ठीक आहे, तर रँकवरती आणण्यासाठी कोणकोणते फॅक्टर असतात की जिथनं ती वेबसाईट वरती रँकवरती येते. ज्यावेळेस बेस्ट प्लास्टिक सर्जरी इन मुंबई आपण असं सर्च करतो त्यावेळेस इथे जे कीवर्ड आपल्याला सजेस्ट करतात गुगल, हे जे कीवर्ड आहेत हे कशामध्ये असले पाहिजे, त्या आर्टिकलमध्ये असले पाहिजे. म्हणजे त्या वेबसाईटमध्ये कुठेतरी असले पाहिजे. त्यावेळेस काय होईल की त्या पेजची, त्या वेबसाईटच्या पेजची रँक बूस्ट होईल. म्हणजे कुठेतरी ते पेज रँकमध्ये आपल्याला दिसेल. त्यानंतर इथे आपल्याला त्याचा DA दिसतो, मोज DA. त्यानंतर रेफरन्स लिंक, त्यानंतर रेफरन्स डोमेन आपल्याला शो होता, त्यानंतर रेफरन्स लिंक शो होतं आणि स्पॅम स्कोर आपल्याला इथे शो होतो. हा जो स्पॅम स्कोर आहे, त्यानंतर रेफरल लिंक्स आहे, त्याच्यानंतर रेफरल डोमेन आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या वेबसाईटच्या इम्प्रूव्ह कराव्या लागतात. ज्यावेळेस आपली वेबसाईट जी आहे ती कुठेतरी गुगलच्या फर्स्ट पेजला आपल्याला शो होते. तर ह्या ज्या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला त्या ज्या क्लायंटचं आपण काम करतोय मार्केटिंगसाठी त्या वेबसाईटमध्ये आपल्याला अपडेट करावे लागतात. क्लिअर होतंय? हॅलो, ते करेल तेव्हा कळेल सर, असं लगेच नाही होणार ते कळणार. ठीक आहे, तर इथे आपण जो कीवर्ड आहे बेस्ट प्लास्टिक सर्जन इन मुंबई हा कीवर्ड आपण क्लिक केला. त्यानंतर आपल्याला इथे जे दिसतात, जसं की आता ही जी वेबसाईट आहे ही आपल्याला इथे दिसते, पण ही वेबसाईट आपल्याला इथे न्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला त्या वेबसाईटवरती कॉन्टेंटवरती, त्यानंतर कीवर्ड्सवरती, त्यानंतर बॅकलिंक्सवरती आणि त्याच्यातले जे पूर्ण लिंकिंग वगैरे त्याचा जो टेक्निकल जो स्ट्रक्चर आहे तो आपल्याला अपडेट करावा लागतो. अपडेट केल्यानंतर आपल्या ज्या वेबसाईटची रँकिंग आहे ती इम्प्रूव्ह होते. तर यासाठी आपल्याला SEO करावा लागतो. तो SEO आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, तर ते आपण त्या वेबसाईटमध्ये करतो. त्यानंतर इथे आपल्याला काही क्वेश्चन दिसतात. पीपल ऑल्सो आस्क, म्हणजे ज्यावेळेस कुठला सर्च आपण करतो, बेस्ट प्लास्टिक सर्जन इन मुंबई हा कीवर्ड सर्च करतो, त्यावेळेस आपल्याला असं शो होतं
की लोक अजून काही क्वेश्चन पण विचारतात याच्या रिलेटेड. तर ते कोणकोणते क्वेश्चन आहेत ते गुगलवरती विचारतात, तर ते आपल्याला इथे भेटतात. मग हे क्वेश्चनसुद्धा आपल्या त्या वेबसाईटच्या पेजमध्ये असायला हवे. जर त्या वेबसाईटच्या पेजमध्ये हे जर क्वेश्चन असेल तर आपली वेबसाईटची रँक पण इम्प्रूव्ह होते. जसं की आपल्याला इथे हु इज द मोस्ट वेल नाव प्लास्टिक सर्जन, त्यानंतर विच प्लास्टिक सर्जन डू द सेलिब्रिटीज गो टू इन इंडिया. तर असे आपल्याला जे हे आहेत क्वेश्चन आन्सरिंग ते आपल्याला आपल्या वेबसाईटमध्ये ॲड करायचे आहेत. जर आपण ते ॲड केले तर आपली वेबसाईटची रँक अजून इम्प्रूव्ह होते. एक क्वेश्चनवरती आपण क्लिक केलं त्यानंतर काय होतं की अजून गुगल आपल्याला काही क्वेश्चन इथे सजेस्ट करतं. त्या क्वेश्चनमध्ये आपल्याला हे क्वेश्चन आपल्याला आपल्या वेबसाईटमध्ये ॲड करावे लागतात. ठीक आहे, आर्टिकलमध्ये आपण ते ॲड करतो. त्यानंतर आपण जी वेबसाईट बनवली आहे संगप्पा.online यावरती आपण अजून एक कॉलम इथे ॲड केला आहे, ऑल क्वेश्चन्स. ऑल क्वेश्चनवरती जर तुम्ही गेलात तर इथे तुम्हाला ऑलरेडी काही क्वेश्चन दिसतील जे क्वेश्चन आपण ॲड केलेले आहेत. ठीक आहे, तर इथे FAQ नावाचे जसं की क्वेश्चन आन्सरिंग, तुम्हाला क्वोरा माहिती आहे? हो माहिती आहे. ठीक आहे, रेडिट माहिती आहे? नाही. ठीक आहे, तर कोरा आणि रेडिट त्यावरती काय करतात, क्वेश्चन आन्सरिंग करतात. म्हणजे ज्यांच्या मनामध्ये काही क्वेश्चन असतात ते क्वेश्चन विचारतात आणि ज्यांना आन्सर माहीत असतं ते आन्सर्स देतात. ठीक आहे, तर क्वेश्चन आन्सरिंग करून तिथे इन्फॉर्मेशन घेतली जाते आणि देवाणघेवाण केली जाते इन्फॉर्मेशनची. त्यात एक्सचेंज केलं जातं. त्या एक्सचेंजमध्ये काय होतं की तिथे वेब पेजवरती तो डेटा क्रिएट होतो आणि त्या डेटावरती ट्रॅफिक येते. तर तसंच आपण एक क्वेश्चन आन्सरिंग संगप्पा.online या प्लॅटफॉर्मवरती आपण केलं आहे. इथे आपण क्वेश्चन्स तुम्ही विचारू शकता आणि काही जे क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनचे आन्सरसुद्धा तुम्ही करू शकता. ऑलरेडी तुम्ही लॉग इन करता, ब्लॉगिंगमध्ये आहात, तिथे डॅशबोर्डमध्ये आहात. त्या डॅशबोर्डमधून फक्त तुम्हाला ऑल क्वेश्चनवरती जायचं आहे. ऑल क्वेश्चनवरती आल्यानंतर इथे तुम्हाला आज क्वेश्चनवरती क्लिक केलं तर तुम्ही कॅटेगरी वाईज कुठलाही कॅटेगरी, जसं डिजिटल मार्केटिंगमध्ये आहे तर एक क्वेश्चन तुम्ही इथे ॲड करू शकता आणि सबमिट केल्यानंतर तुमचा क्वेश्चन इथे ॲड होईल आणि त्यावरती आन्सर येतील. तर व्हॉट आर द 4 टाईप ऑफ SEO. तर SEOचे कोणकोणते टाईप्स आहेत ते आपल्याला इथे आपण एक क्वेश्चन केला तर त्या क्वेश्चनचा आन्सर इथे आपल्याला पब्लिक आपल्याला आन्सर देते. त्यानंतर इथे आपण लाईक डिसलाईक एक बटन ठेवलेलं आहे. जे काही लाईक येतील ते आपल्याला इथे लाईक्स आपल्याला काउंट होतात. त्यानंतर कॅटेगरी वाईज आपण ते फॉलो करायचं. आपण समजा आपल्याला वाटलं की कॅटेगरी वाईज आपल्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये काम करायचं आहे तर त्या कॅटेगरीला आपण इथं फॉलो करू शकतो. त्या कॅटेगरीला फॉलो केल्यानंतर त्याच कॅटेगरीच्या रिलेटेड आपल्याला ईमेल येतील. जसं की आपल्याला डिजिटल मार्केटिंगच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन हवी आहे तर आपण डिजिटल मार्केटिंगला फॉलो केलं तर आपल्याला डिजिटल मार्केटिंगच्या रिलेटेड जेवढे काही क्वेश्चन आन्सरिंग इथे होणार आहेत या वेबसाईटमध्ये ते आपल्याला भेटणार आहेत. तर आपल्याला आपल्या क्लायंटच्या रिलेटेड सुद्धा इथे क्वेश्चन आन्सरिंग आपल्याला विचारायची आहे. त्यानंतर आपण तिथे आन्सर पण आपल्याला द्यायचे आहेत. ठीक आहे, क्लिअर क्वेश्चन आन्सरिंग? हो. बॅक येऊयात आपण. बॅक जसं आपण याच्यामध्ये ब्लॉगमध्ये आपण ज्यावेळेस ब्लॉग ॲड करतो आणि आपल्या ब्लॉगला जे काही लाईक येतात त्यावरती आपल्याला जशी अर्निंग होते तसंच क्वेश्चन आन्सरिंगमध्ये पण आपण काही ना काहीतरी तिथे अर्निंग सोर्स ठेवणार आहोत. त्यावरती तुम्ही जे क्वेश्चन कराल किंवा तुम्हाला जे लाईक येतील किंवा व्ह्यूज येतील त्यावरती काही ना काहीतरी अर्निंग आपल्याला होईल. ठीक आहे, तर तिथे आपण पण पॉईंट आणि काहीतरी सिस्टम आणणार आहोत. तसं इथे आपण पर लाईक आपण ₹1 आणलेलं आहे. ठीक आहे, क्लिअर झालं तुम्हाला? हॅलो. हो सर. ठीक आहे, त्यानंतर आपण ज्यावेळेस आपण गेस्ट ब्लॉगिंग आपण काय करतो, वेगवेगळ्या ज्या वेबसाईट आहेत त्या वेबसाईटमध्ये आपल्याला गेस्ट ब्लॉगिंग करतो. जसे की वेगवेगळ्या ज्या लिंक्डइन आहे, त्यानंतर अशा वेगवेगळ्या ज्या वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये गेस्ट ब्लॉगिंग आपण करतो. गेस्ट ब्लॉगिंगमध्ये आपण जे ब्लॉग आपण आपल्या वेबसाईटवरती लिहितो तेच ब्लॉग आपण इतरांच्या वेबसाईटवरती लिहितो, त्याला ज्यावेळेस गेस्ट ब्लॉगिंग आपण म्हणतो. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईटवरती तुम्ही ब्लॉग टाकायचे. त्या ब्लॉगनी होतं काय की आपली रँक इम्प्रूव्ह होते वेबसाईटची.
जसं की आपल्याकडे एक क्लायंट असेल आणि त्या क्लायंटच्या वेबसाईटची रँक आपल्याला इम्प्रूव्ह करायची आहे, तर त्यासाठी आपल्याला रेफरन्स डोमेन असायला हवेत. एक उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, एक वेबसाईट आहे समजा, ही www एक वेबसाईट आहे. ठीक आहे, या वेबसाईटला बॅकलिंक्स किती आहेत. इकडे आपण इंस्टाग्राम झालं, यूट्यूब झालं, हे इन्स्टा समजा, यूट्यूब, त्यानंतर लिंक्डइन, त्यानंतर इकडे समजा अदर एखादी वेबसाईट असेल, त्यानंतर इकडे इकडे अशा ज्या वेबसाईट आहेत, ह्या वेगवेगळ्या वेबसाईटवरती या वेबसाईटचे किती जणांनी रेफरन्स दिलेला आहे. त्यावेळेस असे रेफरन्सेस जास्त असतात, त्यावेळेस गुगलला काय होतं, ह्या सगळ्या रेफरन्सेस ट्रॅक होतात. गुगल हे सगळे रेफरन्सेस ट्रॅक करतं आणि ह्या वेबसाईटला जर जास्त रेफरन्सेस असेल, त्याला व्ह्यू काय आणणार, जास्त आणणार, याची रँकिंग काय करणार, इम्प्रूव्ह करणार. बरोबर, याची रँक जर ज्यावेळेस इम्प्रूव्ह करतं, त्यावेळेस याची गुगल सर्च इंजिनमध्ये तो कीवर्ड आपण सर्च करतो, त्याच्या रिलेटेड काय होतं, या वेबसाईटची रँक इम्प्रूव्ह होते. तर इम्प्रूव्ह होण्यासाठी आपल्याला काय लागतं, बॅकलिंक लागतात. ह्या सगळ्या बॅकलिंक वेगवेगळ्या वेबसाईटमध्ये आपल्याला लागतात, ज्यावेळेस आपल्या या वेबसाईटची रँक इम्प्रूव्ह होते. जर या वेबसाईटबद्दल कोणीच जर बोलत नसेल किंवा या वेबसाईटबद्दल बॅकलिंक नसतील, तर या वेबसाईटची रँक इम्प्रूव्ह होत नाही. गुगलला समजतं, गुगल बॉटला, की जर या वेबसाईटबद्दल अदर वेबसाईटमध्ये जर इन्फॉर्मेशन असेल, तर ही वेबसाईट एक जेन्युइन वेबसाईट आहे आणि या वेबसाईटमध्ये चांगले कॉन्टेंट आहेत आणि भरपूर लोक याच्याबद्दल रेफरन्स देतात, तर ही व्यक्ती चांगली आहे. म्हणून या व्यक्तीला आपण काय करणार आहोत, गुगलवरती डिस्प्ले करणार आहोत. त्यावेळेस गुगल काय करतं, या व्यक्तीला म्हणजे वेबसाईट, या व्यक्तीला त्यांच्या गुगल सर्च इंजिनमध्ये डिस्प्ले करतं आणि त्याला व्ह्यू देतं. जर यावरती जर त्याच्या बॅकलिंक नसतील किंवा या वेबसाईटबद्दल जर कोणी बोलत नसेल, तर त्यांना कळतं की या व्यक्तीबद्दल कोणीच काही बोलत नाही आहे, याचा अर्थ व्ह्यू वगैरे नसतील किंवा अननोन आहे, म्हणून ही गुगल याला पब्लिसिटी देत नाही, जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला त्याची भेटत नाही. त्यासाठी आपल्याला अशा बॅकलिंक क्रिएट करावं लागतात आपल्या कस्टमरच्या, कारण त्यांची वेबसाईटची ट्रॅफिक इन्क्रीज होईल. क्लिअर? हो. त्यानंतर इथे आपण गुगल ॲनालिटिक्समध्ये आलो. गुगल ॲनालिटिक्समध्ये आल्यानंतर आपल्याला इथे जे वेबसाईट आपण डिझाईन करतो किंवा ज्या वेबसाईटमध्ये आपण इंटिग्रेशन केलेलं आहे, तिथे आपल्याला समजतं की आपली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये ट्रॅफिक कुठून येतं आहे. ठीक आहे, तर ट्रॅफिक आपल्याला समजतं की जसे इंडियामधनं किती आहे, युनायटेड स्टेटमधनं किती आहे, त्यानंतर आयर्लंडमधनं किती आहे, पोलंडमधनं किती, स्वीडनमधनं किती, तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला समजते. त्यानंतर कुठल्या पेजवरती किती ट्रॅफिक आहे हे आपल्याला गुगल ॲनालिटिक्समधून समजतं. त्यातून आपल्याला कळतं की आपण जे कॉन्टेंट टाकतोय त्या कॉन्टेंटला किती व्ह्यू येतात. जसं की आपण पेजेसला आलो, व्ह्यू पेजेसला आपण क्लिक केलं, तर इथे आपल्याला समजतं की आपण जे आर्टिकल टाकलेले आहेत, तर कुठल्या आर्टिकलला किती व्ह्यू आहेत. आता इथे एक मराठी आर्टिकल टाकलं होतं सागरने, बिझनेस ग्रो करायचा आहे तर संघावरून मिळवा डायरेक्ट लीड्स. त्याचं जे आर्टिकल आहे ते मराठीतलं होतं आणि थोडं वेगळं युनिक आर्टिकल होतं, तर या आर्टिकलला जास्त व्ह्यू आले, 33 व्ह्यूज इथं आपल्याला भेटलेत. तर असे जे काही आर्टिकल असतात त्या आर्टिकलला कधी कधी व्ह्यूज जास्त येतात. कुठल्या आर्टिकलला जास्त व्ह्यू येईल आपल्याला सांगता येत नाही, त्यासाठी आपल्याला फक्त कॉन्टेंट ॲड करत जावं लागतं. त्यातनं कुठल्या ना कुठल्या तरी याला ब्लॉगला व्ह्यूज येतात आणि त्या व्ह्यूजना आपल्याला ट्रॅफिक जनरेट होते आपल्या वेबसाईटवरती. गुगल ॲनालिटिक्स आपण बघितलं, त्यानंतर आपण बॅकलिंक बघितलं कशा ॲड करायच्या, रेफरन्स डोमेन बघितलं कसं ॲड करायचं, त्यानंतर आपली जी SEO वेबसाईटचा SEO करायचा आहे आणि बॅकलिंक क्रिएट करायचे आहेत ते आपण बघितलं. त्यानंतर कॉन्टेंट कसे क्रिएट करायचे ते आपण बघितले. इमेजेस कशा क्रिएट करायच्या ते आपण ऑलरेडीच बघितलेलं आहे. फक्त आज आपण गुगल फ्लो आणि ग्रोकचा यूज करून व्हिडिओज कसे क्रिएट करू शकतो आपण ते बघितले. ठीक आहे, काय विचारायचं आहे तुम्हाला? जेव्हा करायला येईल ना तेव्हा कळेल सर. ठीक आहे, प्रॅक्टिस करा, तुम्ही ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर काही प्रॉब्लेम आले तर त्यावेळेस शेअर करा, मग त्यावेळेस आपण बघूयात. हो. आणि आणि तुम्ही ते हे कधी घेणार आहात ऍडचं? कोणतं?